हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 22 मार्च 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. रात्री 9:17 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे. रात्री 10:43 कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वैधृती योग आहे. दुपारी 3:42 विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. सकाळी 10:37 विष्टिकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:17 भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:42 सूर्यास्त सायंकाळी 6:49 असणार. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर शनी ग्रह 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्या कुंडलीच्या द्वारे समजावून सांगते. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राधे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरेने वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे भानुवासरे भरणी नक्षत्रे वैधृती योगे वनिस्करणे चतुर्थी शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न में कड़ा मऊ पात्र दुर्दक्ष श्री पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी 10:37 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग श्रुती नाही मित्रांनो. दिन विशेष मध्ये विनायक चतुर्थी आहे. या विनायक चतुर्थीचे व्रताचरण आपण दर मासाला करत असाल तर याही वेळी आपल्याला नियमात राहून ते करायचे आणि आपली सेवा भक्ती श्री गणेश बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे. मित्रांनो, श्री गणेशाला दवना व लाडूचा नैवेद्य समर्पण करायचं आहे. दवना म्हणजे एका सुगंधित आयुर्वेदिक आणि धार्मिक अशी वनस्पती आहे मित्रांनो, जी आपल्याला आयुर्वेदच्या दुकानामध्ये मिळू शकते. पण आपल्याला एकदा सुरू केलेलं हे धर्माचरण प्रत्येक वर्षी करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. लाडू मात्र आपण कोणताही नवीन घरी बनवलेला ताजा समर्पण करू शकता. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपले नातेमध्ये असलेले संबंधित घनिष्ठ असे व्यक्ती किंवा आपल्यावर अवलंबून असलेली व्यक्ती हे जर
परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, सकाळी 10:38 ते रात्री 9:17 भद्रा योग आहे. हा भद्रा योग राहूचा असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार किंवा अडथळे निर्माण करणार तसे होऊ नये म्हणून आपण शक्यतो रेग्युलर कामे या वेळेत करा. महत्वाची किंवा विशेष कामे टाळा, जेणेकरून अपयश आपल्या पदरी पडणार नाही. अग्नी पृथ्वीवर रात्री 9:17 नंतर आहे, त्याआधी नाही. मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होमयज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण या वेळेनंतर. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमखास आपल्या कामांना बिघडवणार. मित्रांनो, म्हणून शक्यतो आपण याही वेळेमध्ये रेग्युलर कामे करावी, महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असे शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो. महादेव.